बोल परत बोल. काही चिवडा तर चिवडा असतो. मीटर खाली जाऊन हे पान आणलं बघा, ते असं दिसतं गाईस. कॉफी बनला जमाय. जसं आपलं दरवेळेस रेग्युलर सामान असतं तसं सामान आहे. बॅग भरली आहे, टेंट, कपडे, टोपी आणि यावेळेस जरा वेपन्स पण ठेवले आहेत. कारण का अगदी म्हणजे असं झाड तोडायला लागतं आम्हाला किंवा कशासाठी लागतं, म्हणजे झाड तोडायलाच लागतं, कशासाठी अजून नाही, झाड तोडायलाच लागतं. त्यासाठी आहे. बाकी बेसिक्सच आहे आपलं सगळं सामान. बॅगेत सगळं सामान झालं आहे. टेंट घेतल्याबरोबर. आणि आता आपण जाऊ उद्या, म्हणजे ज्या गडावर गेलो त्याच गडावर परत जायचे. कुलंग गडावर जायचं आपल्याला परत एकदा. पण यावेळेस पब्लिक जास्त आहे. मागच्या वेळेस आम्ही फक्त 3 होतो, मी, पार्थ आणि कौशल. पण यावेळेस आम्ही 5 जण आहेत. मी, पार्थ, कौशल आणि कौशलचा भाऊ जुळा भाऊ, जो आपल्यावर सगळ्यात पहिला ब्लॉग हरिश्चंद्रच्या ब्लॉगमध्ये होता, तो आज खूप वेळानंतर परत आपल्याबरोबर कुलंग गडावर होते. आणि आपला सत्यवान, ज्याचं नाव आहे कृष्णा शिरोळी, तो पण येणार आहे आपल्याबरोबर उद्या सकाळी उद्या सकाळी 9 नाही रे, उद्या सकाळी 7 वाजता निघणार आहे आम्ही. आताच टायमर लावणार आहे मी 6 वाजताचा. 6 वाजता उठून आंघोळ बिंघोळ करून 7 वाजता फरार. होप सो तर 7 वाजताच फरार पण निघणार. टाइम दिसतो ना असं. 8:22 झाल्यात गाईज. आम्ही निघालोय कुलंगगडला. आमचे 2 पंटर पुढे गेलेत आणि मी आणि कौशल आहे. जवळच आहे. आपण जसं पहिले गेलो या गडावर, पण आता परत त्याची जरा आठवण आली आम्हाला त्या गडाची, म्हणून आता परत जायची इच्छा होते तिकडे. जवळच आहे. आम्ही तसं लवकर निघणार होतो 7 वाजता, पण आम्हाला लेट झालं जरा आमच्या प्रश्नामुळे. तर आम्ही आता अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता क्रॉस केला असता. आता आम्ही भावलीला आहे. आता आपल्याला तो हा पण दिसेल, भावलीचा डॅम पुढे. जरा मला कफ झालाय तर मग ऍडजस्ट करून घ्या. बघा आपला भावली डॅम. आता हा मेन वॉटरफॉल इकडे. आता आपला मागचे 2-3 ब्लॉग इकडे आपण चालू केले. बघा हा डॅम, हा आपला वॉटरफॉल आहे. पण आता काहीच नाही बघा. आता शांत आले. आता किती, आज काय तारीख आहे? 2 नोव्हेंबर आहे. आता काय एक्सपेक्ट करतात तुम्ही? मी हिंदी मराठी मिक्स बोलूंगा गाइस, सो प्लीज अंडरस्टँड. मला जेव्हा लक्ष आलं तेव्हा हिंदी बोलत, जेव्हा लक्ष आलं तेव्हा मराठी बोलत. बघा हा वॉटरफॉल आहे समोरचा, हे जे दिसते वरचं, बघा हे हा वॉटरफॉल. हो आता तो वॉटरफॉल आला, तो वॉटरफॉलवर भेटू तुम्हाला. आणि जर इच्छा झाली तर आपण, नाही इच्छा झाली तर डायरेक्ट तुम्हाला पायथ्याकडे भेटू. बाय. चालू केले गाईस ट्रेक. मी इकडे तुमचा सम्राट, आपल्याकडे पार्थ भाई. मागच्या वेळेस आम्ही गाडी तिकडे लावलेली आणि असंच शेत चाललेलो. त्यावेळेस गाडी आम्ही इकडे लावली, खाली, तेच खाली आहे. कोणाला ते मुलं दिसत नाही ना. बघू आम्हाला रस्ता भेटतोय का, भेटेलच तसा. पायवाट आहे इकडे. मागच्या वेळेस आम्ही ना असं बांध क्रॉस करत इकडून असं चढलेलो. तो का तिकडे फोटो आपला या वाला पॉइंटवर. जे इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना माहिती आहे. चष्मा कुठं ठेवला? यो चष्मा आहे आपल्या पास. ते घरचे कामं करतात, जाऊ दे, आपण चढू. हा बोलता, एक बार एक्सपीरियंस ले लिया है तो आपण फिर से चढ सकते है. आता पहिले तर थांबून माझा विचार आहे की पहिले जरा खावं आणि इलेक्ट्रोल पावडर प्यावं. हा तर रस्ता होता. थोडं आठवतो. ब्लॉग डाउनलोड करून ब्लॉग मध्ये रस्ता कुठं दाखवलाय एवढा. हा
तो थोड़ा फारता अंदाज तुला देखते। वैसे गाइस पिछले साल भी हम नवंबर में आए थे, हम आए थे हिंदी मराठी मिक्स थे, पर रहने दो अभी, चलने दो। तो पिछले बार नवंबर में आए थे, अभी भी नवंबर में ही आए हैं। देखते हैं अभी, पहले तो छाव देखना है, छाव किधर मिल रही। नहीं, ब्रंच करेंगे, ब्रंच, ब्रेकफास्ट और लंच के बीच में ब्रंच। and coffee. You coffee and Oreo biscuit, guys. Coffee plus Oreo is the best combination. Yeah. Oreo biscuit, bro. Direct नशा on the floor. ये यार छाव देखो यार, ऊपर भी मिलेंगी, इधर नहीं है। ऐसा कोड में मत बोल यार, ऊपर मिलेंगे नीचे मिलेंगे। ऊपर छाव है नीचे छाव, ऐसे बात करो यार। हिंदी आई के लगे घाटी पे आ जाते हैं आप। बाबा इतना सा चढ़ के भी भाप भाप बोलते, क्या बोलते इसको, दमा 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 नहीं, दमा तो अस्थमा होता है। क्या बोलो इसको, क्या बोलते। हाँ इधर रुकते, रुक जाओ इधर थोड़ा, चलो रुको ना इधर बाबा। क्या करने का आगे किधर, हाँ ना ब्रंच करते इधर गाइस अभी। म्हणून तुला पाठवलं का इंडियाला, पाठवलं नसतं का, नाही तर तू कॅन्सल होता। ठीक आहे भाऊ, कामगार माणूस बोलते ना। अरे पाइप भी घ्यायला जायचं। सुबह सुबह गाइस मैटर हो गया था। तो चूड़ा का आपल्याला गेली भाई, दोनों जुड़वा ब्रदर नहीं आने वाले थे, उनका जुड़वा 3 बनने वाला था आज। उनके पास नहीं है दादू, उनके पास बैग भाई तो धूप भारी गई, सॉरी हाँ धूप ही बोलते उसको। हिंदी बहुत दिनों के बाद बोल रहा हूँ ना, समझ नहीं आई, शब्द याद नहीं आ रहे गाइस, शब्द नहीं याद आ रहे, शब्द याद नहीं आ रहे। हाँ सॉरी वर्ड्स याद नहीं आ रहे, वर्ड्स भी नहीं। हिंदी में क्या बोलते शब्द को, शब्द ही बोलते, शब्द याद नहीं आ रहे थे तो वो तेच बोलतात नुबड्या। शब्द येत नाही त्याला मराठी बोलतात। वाक्य याद नहीं आ रहे। दिवाळीची फेमस मिठाई म्हणजे सोनपापडी। देखो ब्रंच, देखो ब्रंच, ब्रंच सवाल देखो इसका, कौन से क्लब से भाई, कब फुटबॉल खेलने का। हाँ ओनली लव मेसी। हाँ ओनली लव मेसी। हाँ कौन सा टीम में खेलता है मेसी। हो गया इधर ही, बेसिक याद कर लेने का। फुटबॉल पसंद नहीं है, फिर क्या पसंद, ओनली क्रिकेट, ओनली गोवा। गोवा और हमें सिर्फ दमन पसंद है मेरे को। खाओ माँ कसम। दमन हाँ कहाँ है दमन, कहाँ आया ये दमन बोल। ये अपना दमन दीव के पास। दमन आया दीव के पास। हाँ? पाणी काढा रे, माझ्या भाऊ बॉटल बाहेरच आहे। कॉर्नर खायच्या पहिले पाणी नको पिऊ, पिन थांब, पिन खोलला। अरे वरतून निघतं डायरेक्ट, खाऊन घ्या आणि वरच्या पाणी साईडला पिया, ज्यादा नाही पाणी प्यायला लागणार, कमी जाईल। वरतीले पाणी आहे, पाणीच पाणी आहे। हाँ मी सेटिंग करून ठेवली तशी, आठवडा का ओपन केलं पिलना के मैंने सेटिंग करके रखी। वो एक उधर पायरा देखो गाइस, मार रे दो। या फटीतून घेऊन चढायला इकडे जायचं आम्हाला बा, हे मेन पायऱ्या, हे पायऱ्या संपल्या की डायरेक्ट गड चालू, समझे। मैं जरा गाइस फॉरेनर वालों के ब्लॉग्स देख रहा हूँ। What? Bro, what are you talking about, man? फॉरेन वाल्यांचे ब्लॉग्स कसे बनवतात, देखते वैसे बनते की नहीं। पर उनके वहाँ क्या वो
कभी कैमरा से दिखाते कभी ड्रोन से दिखाते क्या ड्रोन अभी ऊपर से कृष्ण अभी अपना साइड आता तो ड्रोन भी दिखाते नहीं हाँ, अपन ऐसे चलते और वो पीछे से ऐसा ड्रोन भी देता बगल बगल तर किती शिवाय दिला तुला काय म्हणायचं साई हे सगळे तरी काठी घेतली असती ना बाई, proper drone view. मला ड्रोन व्ह्यूला नेत होते बोल अच्छा मग काठी दिली तर प्रॉपर ड्रोन व्ह्यू त्याच्याकडून मोठी एक काठी दिली तर त्याला घेऊ काठी येत होता काय होतं पुढच्या वेळेला काठी घेऊ हे लोक कॅन्सल झाले म्हणून झाला मग आमचा ब्रंच आता जस्ट परत प्रस्थान केला मी चढायला चढणे को प्रस्थान किया आहे रस्ता भेटतो आम्हाला पायवाट दिसते पायवाटचा पिछा करत करत आम्ही चढतोय बघू स्टीप आहे ना म्हणून जरा हे होतं दमकतो नाही तर काय आमच्यासाठी चिल्लू बरे मग काय कळसो बाहेर मी अर्धा तासात चढलो किती 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 अरे काय होतं जलते मेरे से मी लवकर चढतो ना म्हणून जळता आता मुद्दाहून माझ्या समोर चालले कॅमेरा उचलला काही कॅमेरा खाली केला की सगळे थांबतात सीन देवा इसको चढ़ना है और फिर उधर उसको चढ़ना है कश हार्टबीट सुना पाता क्या हाँ इलेक्ट्रोल क्या बोलते इसको इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोल पाउडर इलेक्ट्रोलाइट कुछ भी हो उसको जाके बोलने का इलेक्ट्रोल पाउडर दे वो दे देगा आपको जो भी है सही वो उसको समझ जाएगा कोई तो याद आए उसको मालूम नहीं अभी याद नहीं आ रहा हमने क्या बोला था और मैंने मेरे इधर भी इधर बैग में ऐसा वो पीने के बाद है ना गाइस मतलब अंदर से एनर्जी आती है ऐसा लगता है कोई दूसरा चढ़ रहा है अपने लिए चलो चढ़ दे अभी वैसे प्लान दूसरे गढ़ भी थे मेरे लिस्ट में वैसे 10-12 मतलब एक लिस्ट बना के रखी मैंने 10-12 फोर्ट्स की पर अभी इच्छा हो गई यार कुलंग मतलब बहुत भारी है यार कुलंग हाँ कुलंग बहुत भारी है मतलब जो चढ़ने में मजा आती है ना वो तो मुझे अभी तक कौन से दूसरे मतलब रतनगढ़ भी अच्छा है पर रतनगढ़ भी आप भी जाना चाहिए मतलब मानसून के बाद नवंबर दिसंबर में हम बारिश में गए हम समर्स में गए पर एक बार हमने विंटर्स में जाना चाहिए मैं तो बोलता हूँ फोर्ट्स महाराष्ट्र के विंटर्स में ही करना चाहिए विंटर्स में मजा आता है देखो अभी इधर से बारिश में पानी जाता होगा और अपने पंटर लोगों ने खड़े हैं अब उनसे बात करतो इलेक्ट्रोल पाउडर पिता और बाय बाय काठी घेतली काही तिकडे हवा चाललाय तिकडून काठी घेतली कसं साप भी वाचले तर त्यांना लगे छू 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 करू शकते आपण क्या छू 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 लगेच आपण करू शकतो मागच्या याच गाडावर आम्हाला जिथे दगडी पायऱ्या आहेत तिथे आम्हाला सापाचा आवाज आलेला आम्ही असं जरा झाडीत असा आवाज करून तो निघून गेला आणि आम्ही आमचं पुढे प्रस्थान केलं तुम्ही हा रस्ता तर बघा ना सावली मस्त मस्त की इकडून चालायचं काय चेन आहे बघा ना तुम्हाला मी असा फ्रंट व्ह्यू देतोय एकदम पी काय म्हणतात रे त्याला FPV लुक देतोय एकदम फर्स्ट पर्सन व्ह्यू वा कसं दिसतं छान एकदम ह्याच्यासाठीच आम्ही येतो आणि याच इकडे या जो काय म्हणतात ती कॅव्हिटी आहे जी डोंगरामध्ये तिच्यातच माझा फोटो इंस्टाग्रामवर तो मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो मी एक काठी घेतली पार्थनी पण एक घेतली कौशल्य नाही घेतली काठी मजा येते कसं आहे माहिती मेन किल्ला म्हणजे किल्ले तर बघायला येतोच आम्ही आम्हाला किल्ले करायचेच आहे महाराष्ट्राचे जेवढे किल्ले तेवढे करायचे पण त्याबरोबर म्हणजे मी असं इन्फॉर्मेशन ब्लॉग नाही बनवत आहे कोणत्याही किल्ल्याचा एक्सप्लोरेशन ब्लॉग म्हणू शकतात किंवा माझी लाईफचा ब्लॉग म्हणू शकतात पण सगळे किल्ले करायचे आणि तो सफर म्हणजे ते किल्ल्याला जाताना अशी वाट लागतात हे असे रस्ते
हे रस्त्यांवर जी आता वारा आहे बघा, काय छान वारा येते. हे सगळे जगायचे, हे सगळे फील करायचे असे. आता बघू, आता कौशलचा जरा व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ काढून घेतो आणि मग पुढे भेटतो. स्पॉट लावूनच ठेवले गाईज, कारण का जर कधी असं व्ह्यू काढायचा भेटला तर आपण लगेच काढू शकतो. इलेक्ट्रॉल पावडर. आपल्याबरोबर काहीच आमच्याबरोबर लोक आले अजून ट्रॅक करायला. बघू, विचारू कधी जर रस्त्यात भेटले तर आम्ही विचारू त्यांना कुठून आलेत, काय आलेत. आमचा कृष्णाभाई विचारायला नाही ते, जर ते खानदेशी असले तर विचारू. काय सेन्स नाही पण जोक बंद विचारू आपण त्यांना काय काय नाही, बरं की नाही. आम्हाला म्हणतो मी खानदेशी, मी हुंडा खूप घेणार आहे, खूप घेऊ शकतो तो, घेऊ शकतो तो. अरे निघना मेरी जान. यो इथं ठेवलेला फोन आपला नाही काय आवाज येतोय काही या साईड येतोय आवाज. ट्रॅकर लोकांचाच आहे वाटतं, ट्रॅक करणारे. 12:30 ब्रेक घेतलेला. आता किती वाजले तरी आता 1:15 झाले एकदम प्रॉपर. 12:30 आम्ही ब्रेक घेतलेला. आणि अभी हमारा दोस्त है, वो नाम लिख रहा है हमारा कट्टा गैंग का. बघा. आणि मित्रांनो, हे कुठं गडावर नाही लिहितोय, तो दगडावर लिहितोय. हा, दगडावर लिहितोय आम्ही आता, गडावर नाही असं. ते पण मातीने लिहितोय ते. हा, मातीने लिहितोय. हे बघा, हे जे असतात ना बघा, हे असे दगड, हे दगड फोकस मार. हा, हे दगड ह्यांना ठेचून असं पावडर बनवली. पावडरनी लाकडाने चालू आहे आमचं नकाशी. बघा, आमच्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे. हा, फालतूगिरी नाही करते आम्ही. आणि इथं आम्ही मस्तपैकी ओरिओ बिरिओ खाल्ले. आणि इकडे आम्ही कलेक्ट केलाय, आता तो जाईल माझ्या बॅगेत. स्वच्छता अभियान #मोदीजी इन द चॅट. मोदीजी झालं आमचं काढून. इथे आम्ही झोपलेलो मस्तपैकी. यूट्यूब आपला चॅनलचं नाव आणि सिम्बॉल पण काढलाय यूट्यूबचा. आता इथून प्रस्थान करायचंय. लगभग 1:30 झालेत आणि आता लवकर पोहोचू आम्ही. 3:30-4 वाजेपर्यंत वर आहे. टेंशन नहीं लेने का गाइस, लेट हुआ तो लेट हुआ, जल्दी पहुंच गए तो जल्दी पहुंच गए तो हमारे मैगी बिगी बनाएंगे मस्त पैकी और एंजॉय करेंगे. और उधर वैसे हमने सुना है कि मतलब नहीं क्या, रुको मैं एक लकड़ी ले लेता हूँ. मैं व्लॉग शुरू करता हूँ मराठी में और चालू उसके आगे बोलता हूँ हिंदी में. यार कि येड़ बधी रे मेरे को है ना, वो ये हो गया, इंसोमिया हो गया. इंसोमिया क्या, इंसोमिया बोलते लगता. भूलने वाले को क्या, सोने वाले को, दोनों में से एक का नाम है. तो मेरे को भूलने वाले क्या आजार हो गया, मेरे को भूल जाता हूँ मैं. अभी जाने का गाइस. हाँ, इधर से स्ट्रेट जाके ऐसा, मतलब इधर से ऐसा क्या बोलते हो, टर्न मार के जाके उधर जाना है हमको. आम्ही आता गाइस पायऱ्यांवर आलोय. पायर दाखव. वाईड अँगलवर आहे ना, वाईडवर घर. आम्ही आता पायऱ्यांवर आलोय. तो अजून पण खाली अर्धा तासापासून खालीच आहे. तो तिकडेच थांबलाय अर्धा तासापासून. तर आम्ही खाली जाऊन, आम्ही कितीतरी मीटर खाली जाऊन हे पान आणलं बघा. हे असं दिसतं, म्हणजे क्रिसमस ट्री सारखं दिसतं असं, आणि मागून व्हाईट असतं. तर आता आपण कौशल भाई ज्यांचा वर खूप उठून दिसेल त्यांचा आपण ट्राय करून बघणार. जरा 1x वर येऊन जरा क्लोजअप घ्या. चल इकडे असं दाबायचं. तुमच्यावर जास्त चांगलं आहे सर. काला बरं. बघू कसं येते. हा, ऐक जरा लाईट आहे पण गाईज, पण
दिसते सुंदर आहे, छान आहे, दिसते. आपण आता ना काय करू, मोठा काढ. थोडस थोडंसं पाणी लाव ना. वर कर. आम्ही भरपूर आणले ना. थोडस पाणी लाव ना. नाही आता सरांवर ट्राय करायचं मला. आता भीतर इथं वरती. हा इथं थांब ना सर, इकडे याच्या मांडीवर ठेवा. भाऊच आहे तुमचा, त्या मांडीवर ठेवू शकतात. नाही ना, दुखणार नाही एवढं, किळवू नका तुम्ही. काय अभी देखो, थोडा हात तोड. दिख रहा है मुझको. देखो ना, देखो इससे आपल्याकडे ओरिजिनल टॅटू आहे. बालिश आपण ओरिजिनल काढलाय. हे बालिश आहे. सह्याद्री मध्ये झाड भेटणार त्याचं टॅटू बनतं ते बालिश. बुरा बोललीस ना. आवडा डिझाईन काढ. फेक खाली फेक. असं इथून काढ डिझाईन. बघा आता अशा अजून एक आहे आणि हे दोन आहे तेव्हा, इथं नाही इथे एक आहे. अशी नाही, हे वाला इकडून घे ना. असं नाही रे, म्हणजे असं डिझाईन. पण ते तुमच्या हातावर कसं काय एवढं उठून दिसते. वी आर नॅचरली ब्राऊन मुंडेज. थांब रे, तू माझ्या ब्लॉग मध्ये फक्त मीच बोलला. याचा पार्ट मी कट करून टाकतो. तुम्हाला माहित नाही मध्ये काय झालं, असं बीप साऊंड येईल बघा. नाद बोलते काहीच, नाद बोलते. आता एक इथून काढ. आता हा आम्ही पण तेच बोलवतो. ते मुलगी सारखा दिसतं, पण ठीक आहे, चलताय होत ना, पण ते त्या हातात होते ना. आणि हे दोन्ही असे ठेवायचे आणि फोटो काढायचा असा. आणि तोंडाने फोटो काढू. दूसरा काढला ना माणूस. कृष्ण काढला आपला. देखो गाइस, देखो ऐसा रखने का कुछ नहीं, तोड़ के लाने का, ऐसा रख देने का. और ऐसा जैसे कि आप किसी का हाथ पकड़ रहे हो, वैसा पकड़ लेने का. अपने बॉडी की गरमास उसके बॉडी में ट्रांसफर करने का, जिससे वो मतलब वो जो व्हाइट कलर का जो भी केमिकल है वो उस पे छप जाता है. भाई के पास पैसा जाता है. सोने की बाली देखो, वो किसने नोटिस नहीं की. बाली देखो पहले भाई की. वो क्या होगा मालूम क्या, मेरी खदान थी ना, वो खदान में से निकल गया. तुम्हारे इस पे देखो, तुम साले गलत कर रहे हैं. मिटा दिया गाइस उसने. भाई की हिंदी खराब हो गई. मिटा दिया उसने, गलत कर दिया. प्यार की निशानी मिटा दिया. देखो ना यार, देखो ना. ए मेरे पे इस पे आ रहा है. रुको मैं भी ट्राई करता हूँ. मेरे इस पे आएगा क्या. नहीं तू गोरा है ना. नहीं तू, तेरे को जर्मनी से लाया. देखो अभी इधर देखो गाइस. ऐसा मंत्र बोलना पड़ता है अंदर के अंदर. ओम भग्नि भागोदरी ओम बट स्वाहा, ओम भग्नि भागोदरी ओम बट स्वाहा. मैंने बात नहीं भूल गया मैं ऐसा बोलना. ए रुक जा भाई रुक. कॉपीराइट आ जाएगा. रुक जा भाई. खुद के हाथ से खुद पे किया ना तो और अच्छे से आ जाए. मंत्र बोल. वो अंदर बोल रहा हूँ मैं. अंदर बोल रहा हूँ मैं. मंत्र अंदर बोल रहा हूँ. बोल रहे. अरे हाथ में आ जा. आया थोड़ा फीका है. सॉरी गाइस, नहीं हो पाया वो. पर आप ऐसा कर सकते हो. देख लो इसको एक बार क्लोजअप कर. हाँ फोकस में आएगा ना. और ऐसे पीछे से वाइट होता है गाइस. अभी अगर ऊपर उसके झाड़ोगे तो मैं दिखा दूंगा आपको. और आपको अगर झूठ लग रहा होगा तो देख लीजिए, वो अभी भी उधर ही बैठा है. देखो वो अभी तक ऊपर नहीं आया गाइस. और आप बोलते हो कि यार मतलब ज्यादा हंस रहा है पर दिखा नहीं रहा. हाँ वहाँ हंस रहा है उधर. कोशिश है जरूर. अंदर के अंदर रो रहा है वो. चलो अभी गाइस ऊपर उधर जाना है. अभी ऊपर मिलते आहे. असा हा सगळ्यात म्हणजे या गडावरचा सगळ्यात रिस्की पार्ट म्हणजे हा टर्न आहे. कारण का बघा, थांबा रे सर, काय करा राईटला तुम्ही. राईटला हा इथून चढलो ना आपण की जरा तरी तो सटकला, पाय सटकला की डायरेक्ट एवढा खाली पडणार आहे आपण. तो सरळ खाली जातो. इथे जमीन आहे, ह्याच्यात तिकडे म्हणजे बघा त्या साईडला काहीच नाहीये. म्हणजे तिथून पडलो की डायरेक्ट तो फ्री फॉल आहे आपल्याला. त्यामुळे तो जरा करायला आपल्याला फ्री फॉल डायरेक्ट आतमध्ये. मग फ्री फॉल फ्री फॉल आहे आपल्याला. फ्री फॉल झाल्यावर डायरेक्ट आपण अप फॉल. स्मशान मूवी डायरेक्ट. बॉडी नंतर तुम्ही पाणी प्यायला तिकडे जायचं काय यार, तिकडे जायचं समोर. भाऊ कधी जाणं होईल काय माहिती. हे दोघं बघा तिकडे अजून पण खालीच आहे. काय चालू टाइमपास काय माहिती गाईस. अरे तो बसला वाटतं.
तो दुसरा सोन्या मिरगुंडे आपल्या सोन्या दुसऱ्या कामासाठी थांबतो, हा दुसऱ्या कामासाठी थांबतो. त्याचं तो नॅचरल आहे, पण ह्याचं काय, ह्याचं फिजिकल आहे एकदम. कचरा टाकलाय लोकांनी बघ. मी माझ्या बॅगेत भरला काय, घेऊया. मी माझ्या यावाला पाकिट मध्ये ठेवला मी. ती बॅग आपली नाही भाऊ, आपली पण खाली आहे. सॉरी हा माझी ती बॅग जी कुणालने घेतली ना ती, त्या बॅगेत आहे माझं कचरा. पॅराशूट म्हणून कसं आहे. गाईज आम्ही मेन स्टेडियमकडे आलोय, इथून डायरेक्ट मेन गेट आहे, गेटचं नाव नाही माहिती. आणि जस्ट त्याच्या पहिले आलो ना तर हे टाका लागतं. आता हे दिसत नाही टाकं, पण हे टाका बघा, पाणी इकडांजवळ काठी घुसतच जाते, घुसतच जाते. हे म्हणजे खाली खडक बिडक असेल किंवा पाणी म्हणजे माती नाही घुसत नाही याच्या खाली, पण पाणीचं टाक आहे. माती पडली. हा, ते काय होतं, जेव्हा गडावरून पाऊस पडतो तर त्यावर माती वाहून पूर्ण ह्याच्यात कलेक्ट होते. आता त्यावेळेस सगळे म्हणजे साफ करायचे, पण आता काही साफ करणं होत नाही त्यामुळे. आणि जे पण म्हणजे ही टाकी डीप असेल आणि ओव्हरफ्लो होते, आणि ओव्हरफ्लो होऊन इकडून कडावून खाली जाते त्या ह्याच्यावरून, म्हणजे त्याचा एकदम नॅचरल त्याचं हे होतं सगळं. पण आता काही साफसफाई नाही म्हणून ते जरा घाण झाले. तर आता मग वर जाऊ आणि वरचे ते हिरवंगार पूर्ण निसर्ग आणि टाक्या बघा. चलो बाय. जरा या थांब ना, हे बघ ह्याच्यात आहे ना काहीच मच्छी होत्या, आम्ही टाइमपास ह्याच्यात मच्छी काढली. तर दिसते का, वेगळ्या रंगाचे. ते आता तुम्हाला दिसणार नाही ना, आमचे काय म्हणतात त्याचं नाव काय होतं रे, सत्यवान ना, सत्यवान शिरोडे बघा. एकदम भारी काम केलं भाई, थँक्यू यार. एवढे लाकडं आणलेत. कसं काहीच आम्ही स्टो आणलाय बघा, स्टो आणलाय, पण स्टोचं कसं आहे म्हणजे स्टो आमचा अर्धाच बाकी, आणि जर तो अर्धाच संपला तर विषय गंभीर होऊन जाईल. त्यामुळे आम्ही लाकडं पण आणून ठेवतोय, म्हणजे शेकोटी पण रात्री, आता थंडी नाहीये पण रात्री थंडी पडणार, त्यामुळे मॅटर होऊन जाईल. आता जरा केस विस्कळलेत तर प्लीज ऍडजस्ट करा. आणि तो का कौशल कृष्णाने आणला, कौशल पण आणतो बघा समोर, तुला दिसते का कौशल येतोय. मग आता सगळं आम्ही रेडी करतो आणि जरा टाइमपास करतोय माशांबरोबर आणि पुढचं करतो. चला, हे पकडले का गाईस, कॉफी बनल्या जमाय. हा ठेव तिकडे जरा. त्याच्यात ते आम्ही जरा हे केले, टॉपिंग्स टाकलेत जरा राखीचे, पण ठीक आहे. आता जरा पडले ते, त्याला आपण काढून घेऊ, आपण वरच्यावर आपण काढून घेऊ त्याला. बघू हे ग्रिल आणलेली मी, त्याच्यात आता जरा काम करायचं जरा. चला मग बाकीचं काम करूया आणि मग बघूया. कॉफी पितो पहिले, कॉफी पिंगा, कॉफी आणि बघा इकडे डार्क फॅन्टसी आपने लिहिला ये बाई ने, डार्क फॅन्टसी. इधर दो गिरा है, कोई गाय मुझ के गई. दवे अरे बाकीचं पण बास नहीं आ रहा गाइस, मतलब गाय नहीं गई है. इतना दम क्यों लगा, पर वो दम क्यों लगता है माने क्या, जब एक्सरसाइज नहीं करते हो तब दम लगता है. अरे बाप रे, चिवड़ा तो देखो.